सामान्य जीवाला संत साहित्याचा स्पर्श असत, प्रत्येकाला संत साहित्याची ओळख व्हावी, ते पारायणाचं महत्त्व. त्या निमित्तानं शब्दाचा परिचय होतो, संत साहित्याच्या शब्दाचा परिचय होतो. आज शब्दाचा परिचय झाला तर उद्या कदाचित अर्थही कळेल. आज अर्थ कळाला तर उद्या कधी तर त्या बोधावर पण आरूढ होतील. म्हणून परमार्थातली पहिली पायरी असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. पारायणाला अत्यंत महत्त्व आहे. अन्ना एक दृष्टांत सांगायचे. गावातल्या गाव कामगार पाटलाला मग करड झालं, एवढं मोठं करट उठलं. प्रत्येकाला त्याचं कौतुक वाटायचं. जो तो यायचा त्या करटावरनं हात फिरवायचा, असा करट आम्ही कधीच बघितला नाही. अन्य गुण जायचं. गावातले लोक सगळे येऊन बघायला लागले. सरपंच आले, सरपंचांनी पण बघितलं, सरपंचांनी पण त्या करटावरून हात फिरवला. असा करट आमच्या गावात कधीच कुणाला झाला नाही. सरपंच पण निघून गेले. ही बातमी अशी पसरत पसरत बाजूच्या गावात पोचली. बाजूच्या गावातली लोक पण हळूहळू बघायला यायला लागली. करट बघायला सगळेजण यायचे, करटावरनं हात फिरवायचे, जायचे. बातमी पसरता पसरता शेवटी आमदारापर्यंत गेली. आमदार पण मीडियाला घेऊन आले. आमदार पण आले बघायला. आमदारांची गाडी आली, आमदार उतरले. आमदार घरात प्रवेश केला. आमदारांनी पण त्या करटावरून हात फिरवला. असा करट आमच्या मतदारसंघात आजपर्यंत कधी कोणाला झाला नाही. एवढ्या सगळ्यांनी गोंजारलं त्या करटाला, पण त्या करटाचं दुखणं काय कमी झालं नाही. त्याच्यावरून हात फिरवून चालणार नाही. जोपर्यंत त्याला कोणतरी भोसकणार नाही आणि त्याच्यातली कोण घाण बाहेर काढणार नाही, तोपर्यंत ते दुखणं जाणार नाही. ते भोसकण्याचं काम करतात ते संत. ते घाण काढून त्या दुःखातनं मुक्त करायचं काम करणारे संत आहेत. या पारायणाच्या निमित्तानं, कीर्तनाच्या निमित्तानं आपल्याला ते आत्मजागृती व्हावी, आपण त्या दुःखातनं मुक्त व्हावं, एवढंच त्याचं प्रयोजन असतं. काय सांगतात महाराज? इदम तू ते गुह्यत्तम प्रवक्ष्यामि अनसूयवे. देवाची 9व्या अध्यायातली पहिला श्लोक आहे. 9व्या अध्यायातला पहिला श्लोक. आता मी अर्जुना तुला जे सांगणार आहे ते फार गुह्य आहे. जे तुला सांगणार आहे ते फार गुह्य. 9वा अध्याय म्हणजे अत्यंत विशेष महत्व आहे. 9व्या अध्यायाच्या पहिलीच ओवी आहे. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. माऊली सांगतात, आता मी तुला जे सांगणार आहे अर्जुना ते अवधान देऊन ऐका. आम्हाला सांगतायत ते मी तुम्हाला जे सांगणार आहे ते अवधान देऊन ऐका. अवधानपूर्वक ऐकणं म्हणजे तरी काय? नुसतं एकाग्र चित्तानं ऐका एवढ्यावर नाही. मनाचे कान करून ऐका एवढ्यावर पण नाही. श्रवण व्हावं, श्रवण यथार्थ व्हावं. कसं असावं? षडलिंगपूर्वक श्रवण असावं. वक्त्यानं बोलताना पण षडलिंगपूर्वकच बोलावं आणि ऐकणाऱ्यानं पण षडलिंगपूर्वक ऐकावं. त्याला यथार्थ. षडलिंग म्हणजे शास्त्रामध्ये 6 लिंग सांगितली. उपक्रम, उपसंहाराची एक वाच्यता, फल, अभ्यास, अपूर्वता, अर्थवाद, उपपत्ती, ह्या 6 लिंगांचा वापर आपल्या वक्तव्यामध्ये करावा आणि त्याचाच उपयोग ऐकणाऱ्यांनी पण करावा. असं जर झालं तर त्याला शास्त्र पद्धतीने केलेलं यथार्थ श्रवण म्हणायचं. अजून काय? अवधानपूर्वक ऐकणं म्हणजे आपल्या ऐकण्याच्या बैठकीला संप्रदायाचा आधार असावा. कुठेही जेवणाच्या पंक्ती आहेत म्हणून जाऊन कुठेही ऐकायला बसायचं नाही. त्याला काहीतरी शास्त्राचा आधार पाहिजे, संप्रदायाचा आधार पाहिजे. मग संप्रदाय तरी म्हणजे काय? अन्ना संप्रदायाची व्याख्या सांगायची. 3 लक्षणं सांगायची. तो वेद बोधित असावा. पहिले लक्षण म्हणजे वेदाचंच फळ सांगणारा, वेद प्रमाणित असावा. इकडं नाथ महाराजांची परंपरा बघितलं, दत्तगुरूंचे शिष्य जनार्दन स्वामी, नंतर नाथ महाराज, इकडं बाबाजी चैतन्य, केशव चैतन्य, ही तुकोबारायांची गुरु परंपरा, म्हणजे गुरु परंपरा पण आहे. आणि तिसरं म्हणजे काय? अविनाशी फल सांगणारा असावा संप्रदाय. विनाशी फल नाही, अविनाशी फल. ते काय? सकारण सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. हे मोक्ष सांगणाराच संप्रदाय असावा. अनित्य फल सांगणारा असू नये. या संप्रदायाच्या चौकटीत राहून जर आपण श्रवण केलं तर आपण योग्य त्या फळापर्यंत पोचत असतो. असं श्रवण करा. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर. ही माऊलींची प्रतिज्ञा आहे. कुठल्या राजकारण्याचं आश्वासन नाही आहे. काय सांगतात? इदम तू ते गुह्यत्तम प्रवक्ष्यामि अनसूयवे, ज्ञानम विज्ञान सहितम यद ज्ञात्वा मोक्षस्य अशुभात. अर्जुना, मी तुला जे आता सांगणार आहे ते अत्यंत गुह्य आहे. गुह्य म्हणजे काय? गुह्य म्हणजे गुपित. जे 4 चौघात सांगता येत नाही त्याला म्हणायचं गुपित. हे नुसतं गुपित नाही, गुह्यत्तम. गुह्यातही गुह्य आहे. किती गुह्य आहे? जे न सांगे पित्या वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत असे. देवानं ही अध्यात्मविद्या पित्या वसुदेवाला सांगितली नाही, माता देवकीला सांगितली नाही, बंधू बळीभद्राला सांगितली नाही, किंवा
आपली पत्नी लक्ष्मीलाही अध्यात्मविद्या सांगितली नाही. कारण अध्यात्म हे काही आपला कोण जवळचा आहे, कोण प्रिय आहे हे बघून सांगण्याची गोष्ट नाही, किंवा कीर्तनात प्रवचनात सांगण्याची पण गोष्ट नाही. अध्यात्म सांगण्यासाठी काय असावा? अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्य असावा. अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्य त्यांच्यामधला हा संवाद आहे. त्यांच्यामधलाच हा संवाद आहे. अर्जुनामध्ये ती लक्षणं होती म्हणताना देवानं हे तत्वज्ञान त्याला सांगितलं. अर्जुना तू सुमनवानी शुद्धमती अनिंदकवानी अनन्यगती. अर्जुना तू कसा आहेस? चांगल्या मनाचा, शुद्धमती शुद्ध बुद्धीचा, अनिंदकू कुणाचीही निंदा न करणारा आणि अनन्यगती मला अनन्य शरण आहेस. परियसी प्राज्ञा तू अस्थिचीच संज्ञा बोलिली गोष्टीची अवज्ञाने नसे करू. तू प्राज्ञ बुद्धीचा आहेस, तुझ्या ठिकाणी आस्था आहे आणि तू मी सांगितलेल्या गोष्टीची अवज्ञा कधीही करणार नाहीस, ही तुझ्याकडे लक्षणं आहेत. म्हणून मी तुला ही अध्यात्मविद्या सांगालोय. अधिकारी गुरु असावा, अधिकारी शिष्य असावा. ते कसे असावे या सांगण्यासाठी माऊलींनी 2 ओव्या घातल्या. सुगरण आणि उदार, रसज्ञानी जेवणारा. ही लक्षणं जर एकत्र आली तर जेवणाचा आनंद दोघांनाही होत असतो. जेवणाला वाढणारी स्त्री कशी असावी? जेवण बनवणारी स्त्री सुगरण असावी आणि उदार असावी. सुगरण म्हणजे कशी? 4 माणसाचं जेवण करायला सांगितलं की 500 रुपयाचा मसाला वापरणारी, तिला सुगरण म्हणता येणार नाही. सुगरण म्हणजे काय? घरात जे काय आहे नाही त्यापासून पण चविष्ट जेवण जिला बनवता येते त्याला सुगरण म्हणायचं. सुगरण असावी आणि उदार असावी. उदार म्हणजे काय? वाढताना किती खाते काय की, किती खाते काय की, असं कुचमत वाढणारी असं नाही. जेवणारा तृप्त होईपर्यंत वाढणारी, तिला सुगरण आणि उदार अशी स्त्री असावी. आणि जेवणारा पण त्याच लायकीचा पाहिजे. रसज्ञ आणि जेवणारा. रसज्ञ म्हणजे काय? असं 5 पकवानाचं ताट जर वाढलं समोर, सगळं गोळा करायचं, असं गोळा करायचा आणि खायचं, त्याला रसज्ञ म्हणता येणार नाही आपल्याला. रसज्ञ काय असतो? लोणच्याच्या जागी लोणचं खावावं, गोड कधी खावावं, भाजी कधी खावावी, चवीनं खाणारा तो रसज्ञ. रस जाणून खाणारा रसज्ञ असावा. आणि जेवणारा, अगदी पोटभर जेवणारा. ही लक्षणं जर आली तर त्याला म्हणा, ही जर 2 लक्षणं काय, सुगरण आणि उदार, रसज्ञ आणि जेवणारा, ही लक्षणं जर एकत्र आली तर काय होतो? जेवणाचा आनंद वाढणाऱ्याला पण होतो आणि जेवणाऱ्याला पण होतो. तसं अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्य जर एकत्र आले तर आनंद गुरुलाही होतो आणि शिष्यालाही होत असतो. दोघांनाही आनंद होत असतो. मग अधिकारी गुरूंची लक्षणं काय सांगितली? अधिकारी गुरूंची लक्षणं ते श्रोत्रिय असावे, ब्रह्मनिष्ठ असावे आणि कृपाळू असावे. सकल शास्त्र पारंगतो ब्रह्मानंदे डुल्लतो शिष्य प्रबोधने समर्थो यथोचित निजबोधे. ही लक्षणं गुरूंच्याकडे असावी. श्रोत्रिय म्हणजे ज्यांनी सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केलेला असावा, कारण शिष्य कधी कुठली शंका विचारेल काही सांगता येत नाही. ब्रह्मनिष्ठ असावे म्हणजे त्यांनी स्वतः जीवनमुक्ती भोगलेली असावी. कृपाळू असावी म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये शिष्याच्या कल्याणाकरिता तळमळ असावी. ही सद्गुरूंची लक्षणं आहेत. सद्गुरू मिळणं काही कठीण नाही. ही भारतभूमी तपोभूमी आहे. इथं प्रत्येक 15-20 किलोमीटरला तुम्हाला एक महात्मा बघायला मिळेल, 15-20 किलोमीटरला एक साधू बघायला मिळेल. ह्या मातीचा गुणच आहे तो. त्यामुळं महात्मा शोधणं, गुरु शोधणं इथं कठीण नाही. या मातीमध्ये वैराग्य आहे, या मातीमध्ये त्याग आहे. पाश्चिमात्य भूमी जर बघितल्या तर तुम्ही त्या भोगाच्या भूमी आहेत, भोगभूमी आहेत त्या. तसं ही भोगभूमी नाही, ही त्यागभूमी आहे. वाचस्पती मिश्रा नावाचे एक आपल्याकडे ग्रंथकार होऊन गेले महान, वाचस्पती मिश्रा. ते ग्रंथाचं काम चालू होतं, ग्रंथलेखन करत होते. 34 ते 36 वर्ष ग्रंथलेखन चालू होतं. मग त्यावेळी पूर्वीच्या काळी काय लाईट असायची नाही, दिव्याच्या प्रकाशाखाली लिखाणकाम चालू होतं. लिहिता 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 काय झालं, त्या दिव्यावर काजळी आली, प्रकाश मंदावला. तेवढ्यात तिथनं बाजूने एक स्त्री आली, तिने ती काजळी दूर केली, झाडून काजळी दूर केली आणि त्यामुळे प्रकाश वाढला. त्यांचं लक्ष त्या स्त्रीकडे गेलं. वाचस्पती मिश्रांचं लक्ष त्या स्त्रीकडे गेले. त्यांनी विचारले, देवी तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखलं नाही. त्यावेळी ती स्त्री म्हणाली, महाराज तुम्हाला कदाचित आठवत नसेल, पण 36 वर्षापूर्वी तुमचं माझ्याशी लग्न झालं होतं. त्या ग्रंथाच्या कार्यामध्ये, समाजाच्या कार्यामध्ये एवढं स्वतःला वाहून घेतलेलं, स्वतःचं लग्न झालेलं पण त्यांना आठव राहिली नाही. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं,
आजपर्यंत 36 वर्ष तुम्ही माझ्याबरोबर संसार केला, कशाची अपेक्षा केली नाही, कशाची अपेक्षा केली नाही. आजपर्यंत मी तुम्हाला कुठलंही सुख देऊ शकलो नाही. मी तुमच्या सेवेला बघून एवढं प्रसन्न झालोय, कृतार्थ झालोय. तुम्हाला जे हवं असेल ते मागा. त्यावर त्यांची पत्नी काय म्हणाली, तुमच्यासारखा पती मला मिळाला यातच माझं भाग्य आहे. याच्यापेक्षा मला काहीच नको. तुमच्यासारख्या पतीची सेवा मला करायला मिळाली हे माझं भाग्य आहे. काय तो पती असेल आणि काय ती पत्नी असेल, हे या मातीचं संस्कार आहे. असं संस्कार तुम्हाला अन्य कुठल्याही भूमीत, बाहेरच्या देशामध्ये लग्न म्हणजे एक व्यवहार आहे. बाहेरच्या देशामध्ये बघायला गेलं तर लग्न म्हणजे व्यवहार आहे. इथं अशी नाती असत नाहीत. हे या मातीचे गुण आहेत. या मातीमध्येच तुम्हाला हे बघायला मिळणार. शेवटी त्या वाचस्पती मिश्रांनी ज्या ग्रंथाचं काम चालू होतं त्या ग्रंथाला म्हणाले, आजपर्यंत तुम्ही माझी एवढी सेवा केलात त्याबद्दल मी ह्या ग्रंथाला नाव तुमचं देतो. म्हणून भामती हे नाव दिलं. भामती हे नाव दिलं त्या ग्रंथाला. अशी ही भूमी आहे. या भूमीमध्ये तुम्हाला सद्गुरू शोधणं काय फारसं कठीण नाही. सद्गुरू बघायला मिळतील, पण शिष्य होणं अत्यंत कठीण आहे. शिष्य मिळणं कठीण आहे. यथार्थ शिष्य मिळावा. शिष्याची लक्षणं सांगताना सांगितलं, शिष्य कसा असावा. अंतःकरणाचे 3 दोष, मल, विक्षेप आणि आवरण. त्यापैकी मल आणि विक्षेप हे 2 दोष स्वतःच्या साधनेनं त्यानं दूर केलेले पाहिजे. मल म्हणजे पाप, पाप आणि पापाची वासना. आपल्या ठिकाणी कायिक, वाचिक, मानसिक निषिद्ध कर्म करण्याच्या ज्या वासना आहेत त्याला पाप म्हणायचे. हे पाप कधीपासून आहे आपल्यावर? अनंत जन्माचे निषिद्ध कर्माचे संस्कार आहेत. ते एकावर एक साचत साचत असं असा थर झालेला आहे. त्याला मल दोष म्हणायचं. तो दोष कशानं जाईल? तर त्यासाठी साधना सांगितली निष्काम कर्म. वेदविहित निष्काम कर्मानं थोडक्यात काय, सेवा. सेवेनंच ते जाईल. आपण पारायणामध्ये विना घेतो, पंक्ती वाढतो, पत्रावळ्या उचलतो, ह्या सगळ्या सेवा आहेत. त्या सेवेचं फळ आहे. त्या सेवेला काहीतरी फळ आहे, मलदोष निवृत्ती. इथं कीर्तनकाराला जे फळ आहे तेच इथं पत्रावळी उचलणाऱ्याला पण आहे. सेवा आहे. त्यामुळे आपण इथं केलेली सेवा वाया जाणार नाही. त्यापासून अंतःकरण शुद्ध होऊन जातं. दुसरा दोष काय सांगितला? विक्षेप दोष. विक्षेप दोष म्हणजे चित्ताची चंचलता, मनाची चंचलता. आपलं चित्त स्थिर नाही. जपाला बसलं तर चित्त एकाग्र राहत नाही. अनेक विषय येत असतात चित्तामध्ये, अनेक विषय येत असतात. त्याला विक्षेप दोष म्हणावा. चिंचवडला चिंतामणी देव नावाचे गणपतीचे थोर उपासक होऊन गेले. तुकोबारायांच्या चरित्रातला प्रसंग आहे. त्यांना गणपती बाप्पा प्रसन्न होते. मग एकदा आपली पूजा आटोपून जपाला बसले होते. गोमुखीमध्ये हात होता. जप चालू होता. ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः जप चालू होता. जप करता करता मनामध्ये विचार आला. जप करता करता मनात विचार आला, आज देवाला पूजेला सुकलेली फुलं का आली असावी. जाऊन माळ्याला विचारले, आज देवाला सुकलेली फुलं का. माळी म्हणाला, 4-5 दिवस झालं बागेला पाणीच दिलं नाही. मग बागेला पाणी का दिलं नाही. मोठ फाटलेली आहे. मोठ का फाटली, मग तू शिवला का नाहीस. तर मला कामातनं जायला वेळच मिळाला नाही. हे कुठं चालू आहे? मनातल्या मनातच. इकडं जप चालू आहे. ते करता 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 म्हणाले, आण ती मोठ, मी घेऊन जातो, मी शिवून आणतो. महाराज गेले. तिथं म्हणाले, दादा एवढी मोठ शिवून द्या. आमच्या बागेला पाणी दिलं नाही त्यामुळं सुकलेली फुलं आले देवाच्या पूजेला. ढोरवाड्यात जाऊन म्हणाले. त्यावेळी तिकडनं तुकोबाराय आल्याचा निरोप आला. बाहेरनं तुकोबाराय आल्याचा निरोप आला. जागे झाले. म्हणाले, तुकोबाराय तुम्ही कधी आला. तुम्ही गोमुखीत हात घालून ज्यावेळी ढोरवाड्यात गेलता त्यावेळीच आलोय म्हणाले. एवढ्या मोठमोठ्या महात्म्यांची जर ही गत होत असते, त्यांचं मन त्यांच्या ताब्यात राहत नाही, तर आमच्या कुठं 2-4 वाऱ्या, 4-5 सप्ते, कुठं एकादशीचं तासभर भजन कुठं लागायचं आम्हाला. अत्यंत कठीण आहे. मनाला एकाग्र करणं कठीण आहे, पण होत नाही असं नाही. अभ्यासानं ते एकाग्र करता येतं. अभ्यास आहे. अभ्यासानं असाध्य असं काही होत नाही. अभ्यासानं असाध्य ते साध्य करिता असा आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास करावा, त्यानं मन एकाग्र करावं. त्यासाठी साधना सांगितली, निष्काम उपासना. वारकऱ्याच्या दिनचर्येमध्ये नित्यनेम सांगितला. नित्यनेम, त्या नित्यनेमामध्ये उपासना आहे. त्या उपासनेचं फळ आहे. रात्रभर देवाचं भजन करावं, काही देवाकडे मागू नये, याला म्हणायची निष्काम उपासना. वारी करावी, देवाकडे काही मागू नये, ही म्हणायची निष्काम उपासना. त्या उपासनेचं फळ काय? चित्त स्थिर व्हायला लागतं. चित्त स्थिर व्हायला लागतं.
ही दोन साधनं, हे दोन दोष ज्यावेळी निवृत्त केले जातात आपल्या साधनेनं, त्यावेळी मग राहिलेला दोष म्हणजे आवरण. तो आता आपण निवृत्त करू शकत नाही, त्यासाठी गुरूंची गरज आहे. आवरण दोषाच्या निवृत्तीसाठी सद्गुरूंची गरज आहे. त्याच्यापूर्वी आपण आपल्या ठिकाणी विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व हे अंतरंग साधन चतुष्टय आपल्या ठिकाणी असलं पाहिजे. त्याची तरी काय गरज आहे? काय गरज आहे त्याची? बघा, आपण आता तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी हे काय ऐकलं नाही असं नाही, प्रत्येकानं ऐकलेलं आहे. पण परिणाम किती जणांच्यावर झाला? होत नाही. कितीतरी वर्ष आपण परमार्थ करतोय, पण मोक्ष नावाचा प्रकार अजून तरी आपल्याला काय बघायला मिळाला नाही. जर फळ आपल्याला मिळत नसेल तर त्याचा अर्थ एकच आहे, साधनेमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय. साधनेमध्ये कमी पडतोय. दोष शास्त्राला द्यायचा नाही, दोष संतांना द्यायचा नाही, दोष आपल्या ठिकाणी. आपण साधनेमध्ये कमी पडतोय. विचार करावा, काय कमी आहे आपल्या साधनेमध्ये? प्रतिबंध आहे, काहीतरी प्रतिबंध आहे. त्या प्रतिबंधाला म्हणतात विषयासक्ती. त्या प्रतिबंधाला काय म्हणतात? विषयासक्ती. आपण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषयाच्या वासना आत ठेवूनच काय करालोय? परमार्थ करालोय. जोपर्यंत त्या वासना निवृत्त होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या परमार्थाचं फळ बघायलाच मिळणार नाही. एक दृष्टांत दिला, माकडे हाती धरिले फुटाने. ते माकडाला पकडण्यासाठी शिकारी काय करतो म्हणे? गाडग्यामध्ये फुटाणं ठेवतो, फुटाणं. आणि ते माकड ते फुटाणं घेण्यासाठी हात असा आत घालतं गाडग्यामध्ये, असं मूठ भरली की ते मूठ फुगली की त्यातनं हात बाहेर निघत नाही. त्याला असं वाटतं आता कुणीतरी मला धरलंयच, कुणीतरी मला धरलंयच. कुणी धरलंय त्याला? कुणीच धरलं नाही. तो मुक्तच आहे. जे धरलंय ते सोडायला पाहिजे फक्त. तसं तुम्हालाही काही मुक्त करायची गरज नाही, तुम्ही मुक्तच आहे. फक्त जे धरून ठेवलंय ते सोडलं पाहिजे. काय धरून ठेवलंय? विषयाच्या वासना धरून ठेवल्या, अहंकार धरून ठेवलाय, अहम मम धरून ठेवलंय. जे धरलंय ते सोडा. ते धरलंय ते सोडलं की आपण नित्य मुक्तच आहे. म्हणून माऊली सांगतात, ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. या विषयाच्या वासना सोडून दे. काय कर, कसं राहा? पक्षी अंगणी उतरती ती काय गुंतवण्या राहती, तैसे असावे संसारी. आपल्याला कसं पाहिजे? इकडं परमार्थ पण व्यवस्थित व्हावा, परमार्थाचं फळ पण मिळावं आणि प्रपंच पण आपण व्यवस्थित चालावा असं आपल्याला वाटत असतं. पण आपलं अंतःकरण हे एका म्यानासारखं आहे, त्यामध्ये 2 तलवारी राहू शकत नाही. ज्ञानामध्ये 2 तलवारी राहत नाही, तसं अंतःकरणामध्ये एकतर प्रपंच होईल किंवा परमार्थ होईल. त्याचा अर्थ प्रपंच करू नका असं कोणच सांगत नाही. आपले निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई एवढे जर संत सोडले तर बाकी सगळे संत प्रापंचिक आहेत. त्यामुळे प्रपंच सोडावा असं कोणी सांगितलेलं नाही. प्रपंच करावा, पण तो फक्त कृतीचा विषय असावा आणि वृत्तीचा विषय परमार्थ असावा. वृत्तीचा विषय परमार्थ असावा. त्यामुळे तो मग प्रपंच बाधत नाही. आणि वास्तविक प्रपंच हा बाधतच नसतो, बाधतो तर प्रपंचाचा गुंता. प्रपंचाचा गुंता, प्रपंचावर जे आपण ममत्व ठेवलेलं आहे ते बाधत असते. वाटते काय होईल काय की, कसं होईल काय की, काय होईल, काहीच होत नसतं, काही होत नसते. अण्णा एक दृष्टांत सांगायचे. एकटा म्हणे वारीला चाललेला, तेवढ्यात बायकोच आली म्हणे, होय हो तुम्हाला जायलाच लागेल काय? का? मला जरा सर्दी आल्यासारखं वाटलं, राहिलाच म्हणे घरात. 4 दिवस 5 दिवस बघितलं, हिची सर्दी काय आलीच नाही. शेवटी म्हणाला आता हिच्या नादात माझी वारी बुडाय नको, चालायला चालू केला. तो जाऊन पोचोपर्यंत बाकीची वारी परत यालती, बाकीची लोक यालती परत. महाराज एवढा उशीर का? ते काय कारण सांगण्याच्या लायकीचं नाही. आता आपल्याला वाटतंय माझ्याशिवाय काय होईल काय की, कसं होईल काय की, काही होत नसते, काही होत नसते आपल्याशिवाय. अण्णा म्हणायचे तू मरून बघ नुसता, तुझ्या आत्ता आहे त्याच्यापेक्षा पण चांगलं करतील. काही होत नसते आपल्याशिवाय. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा विषय आहे प्रपंच. आपण आपला हा देह फक्त आपल्या स्वहितासाठी घालवावा, स्वहितासाठी खर्च करावा, बाकीच्या चिंता करू नये. कसा प्रपंच करावा? पक्षी अंगणी उतरती ती काय गुंतवण्या राहती, तैसे असावे संसारी. पक्षी येतात आपल्या अंगणामध्ये, उतरतात, 4 दाणे खातात आणि काय तिथंच संध्याकाळी कोणतरी घालल म्हणून बसत नाही, तिथं अडकून आनंदानं निघून जातात. वस्ती कर वस्तीस याला, प्रातःकाळी उठून गेला. एखादा पाहुणा यावा, संध्याकाळी जेवावं, रात्री निवांत झोपावं आणि तिथंच बसून राहायचं नाही, आनंदानं निघून जातो. तसं आपण पण या मृत्यू लोकामध्ये 4 दिवस आलेलो आहे.
4 दिवस आनंदानं राहायचं आणि ज्यावेळी इथनं जाण्याची वेळ येईल त्यावेळी आनंदानं निघून जाता आलं पाहिजे. याला म्हणायचं निरासक्त भाव. असं उदासपणे हा प्रपंच करावा. उदास ममत्व असू नये या प्रपंचावर, गुंता असू नये. अशी जर अवस्था यायची झाली तर काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. ज्ञान पाहिजे, साधना पाहिजे. त्या ज्ञानाच्या परिणामानच हे तुमच्याकडे अवस्था येणार. मग काय, समजा रोज एखादा 1 लिटर दूध पितोय, रोज 1 लिटर दूध पितोय, पण दिसायला असा काडी पैलवान आहे. याचा अर्थ काय? ते दूध त्याच्या पोटामध्ये स्थिरावलंच नाही आणि त्यामुळे त्याच्यावर परिणाम झाला नाही. आता ते जर दूध त्याला पचायचं असेल आणि त्याच्यावर परिणाम दिसायचा असेल तर त्याला त्या दुधाला काय? व्यायामाची जोड द्यायला लागणार. व्यायामाची जोड द्यायला लागणार. तसं हे ज्ञान जर तुमच्या ठिकाणी स्थिरावायचं असेल आणि त्या ज्ञानाला जर तुमच्यावर परिणाम व्हायचा असेल तर या ज्ञानाला वैराग्याची जोड द्यावी लागेल. म्हणून माऊली सांगतात, विरक्ती वाचुनी काही ज्ञानाशी तगण्याची नाही. वैराग्याशिवाय ज्ञान तग धरून राहत नाही. जर तुमच्या ठिकाणी वैराग्य नसेल तर कालांतरानं ज्ञान नष्ट होऊन जातं. विरक्ती वाचुनी काही ज्ञानाशी तगण्याची नाही. मग वैराग्य म्हणजे काय? इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या सर्व अनुकूल भोगाच्या त्यागाला वैराग्य म्हणायचं. ही वैराग्याची व्याख्या. त्या वैराग्यामध्ये पण प्रकार. जिहासा वैराग्य, जिज्ञासा वैराग्य. जिहासा वैराग्य जे प्रसंगानुसार येतं आणि प्रसंगानुसार जातं त्याला जिहासा. ते वैराग्य इथं परमार्थामध्ये उपयोगी पडत नाही. परमार्थामध्ये वैराग्य असावं जिज्ञासा वैराग्य, ज्याच्या पाठीशी विवेक असतो. विषय रांदली रससोय, जे जेवणाऱ्यास ठाऊक होय तैतो ताटाची सांडून जाय जयापरी तैशी संसाराया समजता जाणी जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. एखाद्याला 2-3 दिवसाची उपाशी असेल, 2-3 दिवसाचा उपाशी, कडाक्याची भूक लागली आणि कुणीतरी आणून पंचपक्वानाचं ताट ठेवावं. आता कधी जेवीन असं झालेलं आहे. एखादा घास उचलणार आणि तोंडात घालणार एवढ्यात कुणीतरी येऊन सांगावं या अन्नामध्ये विष मिसळलेलं आहे. आता ते जेवण तो जेवणार काय? किती जरी भूक लागली असली तरी ते अन्न तो खाणार काय? त्यामध्ये किती जरी आवडीचे पदार्थ असतील तरी ते अन्न तो खाणार काय? नाही खाणार. ते ताटाची सांडून जाय जयापरी तैशी संसाराया समजता जाणी जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. तसं संसारातले विषय असत आहेत, जड आहेत, दुःखरूप आहे असं ज्यावेळी विवेकानं कळतं त्यावेळी तुम्हाला वैराग्याच्या पाठीमागे जायची गरज नाही. वैराग्य दवडिता पाठी लागे. वैराग्य तुमच्या मागे यायला लागतं, पण त्यासाठी विवेक पाहिजे. मग विवेक काय सांगतो? विवेक सांगतो भागत्याग लक्षण. हे करावं, हे करू नये, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, हे व्यवहारातला विवेक आहे. हे चांगलं, हे वाईट सांगणारं कोण आहे? विवेक आहे. परमार्थामध्ये विवेक काय? एक आत्माच नित्य आहे आणि त्या आत्म्याहून सगळं अनात्म पदार्थ हे अनित्य आहेत हे सांगणारा विवेक आहे. हा विवेक कुठं असतो? हा विवेक जर उत्पन्न व्हायचा असेल तर त्याच्यासाठी फक्त एकच जागा आहे, संत. हा विवेक उत्पन्न व्हायची जागा एकच, संत. काय करावं मग? संतांच्याकडे जावावं. तद्विधी प्रणिपातेन प्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेन हा तत्वदर्शन. त्या ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथ्या नावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान उत्तम आहे, पण त्या ज्ञानाची खरंच तुला गरज आहे काय बघ. भूक लागल्याशिवाय जेवू नये. तसं त्या ज्ञानाची तुला जर खरंच गरज वाटत असेल तर त्या ज्ञानासाठी जा. कुठं जा? संताया भजावे सर्वस्वेसी. संतांच्याकडे जा. मग काय करते तर जाऊन? ते कोण आहेत? ते ज्ञानाचा कुरुटा, ते ज्ञानाचं कोठार आहेत. ते तर सेवा हाची दारवंटा. संतांच्याकडं गुरुकडं जाऊन त्यांच्या पायावर 500 रुपयाची नोट ठेवून मला एवढं ज्ञान द्या म्हटलं तर होणार नाही, ते चालणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल? तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळव. कायिक वाचिक मानसिक सेवा करावी, दास्य सेवा करावी त्यांची. दास्य सेवेमध्ये काय आहे? दास्यामध्ये तुमचं स्वातंत्र्य असत नाही, तुम्हाला स्वातंत्र्य असत नाही. मालकानं सांगितलेलं, स्वामीनं सांगितलेलं काम करायचं, किंतु परंतु पण असं काही बोलायचं नाही. गुरुनं नदी दाखवली आणि म्हटलं ती बघ, तो बघ पर्वत. होय गुरुजी पर्वताचं आहे म्हणायचं. नदी दिसते ना असं म्हणायचं नाही. तुमची स्वतःची अशी सत्ता राहत नाही दास्यत्वामध्ये. असं दास्यत्व करावं गुरूंचं. त्या दासत्वानं ज्यावेळी बरं हेच दास्यत्व का करायचं? त्या दासत्वाचं फळ आहे. गुरुची सेवा म्हणजेच निष्काम कर्म आहे. त्याच्यापासून काय मलदोष निवृत्त होतो. गुरुची भक्ती म्हणजे निष्काम उपासना आहे, त्याच्यापासून विक्षेप दोष निवृत्त होतो. त्यामुळं गुरूंची सेवा करून घेण्यामध्ये तुमचा फायदा असतो, गुरुचा काही लाभ नसतो. तुमची अधिकारता तयार होते त्या ज्ञानासाठी
आणि जशी तुमची अधिकारता वाढत जाईल आणि तुम्ही अधिकारी व्हाल त्या ज्ञानासाठी, त्यावेळी तो गुरु तुमच्या सेवेला प्रसन्न होतात आणि सांगतात, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगते पुसेल, जेणे अंतकरण बोधले संकल्पाने. त्यावेळी जे प्रसन्न झालेले सद्गुरू तुला म्हणतील, काय तुला कशाची अपेक्षा आहे, तू का माझी एवढी सेवा करायलायस, असं सद्गुरूंनी तुम्हाला विचारावं. आपण जाऊन विचारायचं नाही मला हे पाहिजे म्हणून. गुरुने तुम्हाला विचारावं तुला कशाची अपेक्षा आहे. त्यावेळी काय मागावं गुरूंच्याकडं? नोकरी मागावी, पैसा मागावा, संसारातलं काय मागावं, चांगली बायको मागावी, काय मागावं? काय मागावं गुरूंच्याकडं? गुरूंच्याकडे एकच मागणं मागावं, गुरुदेवा मला या जन्म मरण रूपी संसाराच्या निवृत्तीची आणि परमानंदाच्या प्राप्तीची म्हणजे मोक्षाची इच्छा आहे. त्यालाच कारण सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. एवढीच मागणी करायची गुरूंच्याकडं. एवढी मागणी मागितल्यानंतर गुरुदेव मग तुम्हाला सांगतील, बाबा तुला ज्या जन्म मरण रूपी संसाराच्या निवृत्तीची इच्छा आहे तो संसार तुझ्या ठिकाणी कधी झालाच नाही. तो संसार तुझ्या ठिकाणी कधी झाला नाही. आता संसार संसार म्हणजे तरी काय? घरदार, बायका, पोरं, भांडी कुंडी, गुरंढोरं याचं नाव संसार नाही. माऊली सांगतात, अगा उपजणे आणि निमणे हे साचची जे का माननीय तया जीव लोको मी म्हणे संसार. जन्म मृत्यू, पाप पुण्य, कर्तृत्व भोक्तृत्व हे सगळे धर्म आपल्या देहाच्या ठिकाणी असताना मी देहाबरोबर जन्मतो, देहाबरोबर मरतो, मी पाप पुण्य करतो, त्याची फळं भोगतो, मी अमक्या गावचा, मी कीर्तनकार, मी प्रवचनकार, मी पकवास वादक, ही अशी जी आम्ही स्वतःच्या स्वरूपावर आरोप करून घेतलेले याला म्हणायचं संसार. त्यालाच म्हणायचं संसार. हा संसार आमच्या ठिकाणी कधीच नाही. माऊलींनी एक प्रयोग करून सांगितला आपल्याला, पै केशाचा गुंडाळावरी ठेविली आ स्फटिक शिळावरी पाहिजे डोळा ते भेदली गमती. काय सांगितलं माऊलींनी? सांगितले केसाचा पुंजका ठेवावा. 8व्या अध्यायामधली ओवी आहे. एक केसाचा पुंजका ठेवावा, त्यावर स्फटिकाचा खडा ठेवावा आणि वरून बघावं. काय दिसणार तुम्हाला? तो स्फटिक भंगल्यासारखा दिसेल. केसाच्या पुंजक्यावर जर स्फटिकाचा खडा ठेवला आणि वरनं जर बघितलं तर काय वाटेल? स्फटिक भंगलेला आहे असं दिसेल. तो स्फटिक उचलायचा, तांबड्या फुलावर ठेवायचा. आता स्फटिक कसा दिसणार? तांबडा. तो स्फटिक उचलायचा, पिवळ्या फुलावर ठेवायचा. स्फटिक कसा दिसणार? वास्तविक तो स्फटिक पिवळाही नाही, तो स्फटिक तांबडाही नाही आणि स्फटिक भंगलेला पण नाही. स्फटिक जसा आहे तसाच मूळच्या स्वरूपात आहे. फक्त ज्या उपाधीचा त्यानं संग केला तसे भाव त्याच्या ठिकाणी आरोपित झाले. तसं आपण पण अंतकरण नावाची उपाधी धारण केलेली आहे. त्या अंतकरणाचे धर्म आपण आपल्या स्वरूपावर आरोपित करून घेतो. सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय हे सगळे कुणाचे आहेत? देहाचे धर्म आहेत आणि ते आपण आपल्या स्वरूपावर आरोपित करून घेत असतो. त्यामुळे आपल्याला ही सगळी दुःख भोगावी लागत असतात. अण्णा एक अभंग सांगायचे, चंचळी चंचळ निश्चळी निश्चळ वाजवी खळाळ उदकेसी. याच्यावर अण्णा खूप सुंदर कीर्तन करायचे. कसं आहे, पाणी उतार जमिनीला लागलं, पाणी जर उतार जमिनीला लागलं ते वाहतं प्राणी ते कसं असतं? खळखळ असतं, खळखळ खळखळ असं असतं. तेच पाणी जर सपाट जमिनीशी संपर्काला निश्चळ होतं, निश्चळ. आणि त्याच पाण्याला, निश्चळ पाण्याला जर वाऱ्याचा संबंध आला तर ते पाणी कसं? चंचळ होतं. वास्तविक पाणी चंचळ पण नाही, निश्चळ पण नाही आणि खळखळ. पाणी त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी आहे तसं मूळचं पाणीच आहे. ज्या उपाधीचा संग केला तसा भाव त्या पाण्यावर आरोपित झाला, तसा आपल्यावर आपण भाव आरोपित करून घेतलेले आहेत. त्यामुळं हे शिष्या, हे भाव तुझ्या ठिकाणी नाहीत. तू स्थूल शरीर नाही, सूक्ष्म शरीर नाहीस, कारण शरीर नाहीस. हे शरीर कशाचं आहे? 5 भूताचे हे शरीर आहे. देह तव 5चे झाले, हे कर्माचे गुणी गुंतले. हे पंचभूताचं शरीर आहे, पंचमहाभूतांचं. तुझं शरीर नाही. तू जसं घटद्रष्टा हा घटाहून भिन्न असतो तसं तू या देहाचा द्रष्टा, या देहाहून कोणतरी भिन्न आहेस हे समजून घे. तू स्थूल शरीर नाही, सूक्ष्म नाही, कारण नाही. तू स्वप्न नाही, जागृती नाही, सुषुप्ती नाही, 3 अवस्था नाहीस. तू कोण आहेस? तर सच्चिदानंद ब्रह्म आहेस. ही तुझी खरी ओळख आहे, ही समजून घे. स्वतःला नित्यमुक्त समज. एवढं जर तू समजलास तर तुला हा संसार काही करू शकणार नाही. हीच मुक्ती आहे. स्वतःला मुक्त समजणं हीच मुक्ती आहे. आपण स्वतःला बद्ध समजतो म्हणजे बद्धता आहे. यालाच ज्ञान म्हणायचं. हेच सांगण्यासाठी माऊलींनी सांगितलं, इदम तो ते गुह्यत्तम प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षस्य अशुभात. अर्जुना, मी तुला जे आता सांगणार आहे ते गुह्यतम आहे. हेच ते गुह्यतम अध्यात्म ज्ञान प्रवक्ष्यामि, मी आता तुला सांगणार आहे. अनसूयवे, निर्मत्सर अर्जुना, कुणाची असूया न करणाऱ्या अर्जुना,
मी तुला जे आज सांगणार आहे ज्ञानासहित आणि विज्ञानासहित सांगणार आहे। ज्ञानासहित आणि विज्ञानासहित। ज्ञान म्हणजे काय? अर्जुना तया नाम ज्ञान येर प्रपंच ते विज्ञान, तयावरी सत्यत्व बुद्धी अज्ञान हे जाण। आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष कर्मे निशेष करपे, स्वरूपी होऊन जाय ते हे ज्ञान। ज्ञानाची दृढ अप्रोक्ष अनुभूती येणं याला म्हणायचं ज्ञान। त्यासाठी ज्ञानासाठी ओव्या सांगितला। प्रवृत्ती पांगुळ झाली तर्काची दिटी गेली, विषय विसरले विषय सांगू ते ज्ञान पैगाबरवे। ते ज्ञान। मनाचे मनपण गेले बोलाचे बोलके फन ठेले, जया माझे सापडले ते ज्ञेय दिसे ते ज्ञान। विवेकाचा सोसुसटे वैराग्याचा पांग फुटे, न पाहता सहज भेटे आपण पे ते ज्ञान। त्या ज्ञानासहित आणि विज्ञान म्हणजे प्रपंच। प्रपंच त्या ज्ञानासहित आणि विज्ञानासहित मी तुला अर्जुन आता जे सांगणार आहे ते जाणून घे। ते जाणल्यानं तू मुक्त होशील। कशातनं? अशुभापासून मुक्त होशील। अशुभ म्हणजे काय? अशुभ म्हणजे संसार। अशुभ म्हणजे काय? अंगावर पाल पडणं म्हणजे अशुभ नाही। आडवं मांजर जाणं म्हणजे अशुभ नाही। ज्याच्यामध्ये दुःखाचे कारणच आहे त्याला अशुभ म्हणावं। कशामध्ये दुःखाचे? जीवाला असणारे आध्यात्मिक आदी भौतिक आदी दैविक ही दुःख कशामुळे आहेत? संसारामुळे आहेत। जन्माला चालू नसतो तरी दुःख झालीच नसते। त्यामुळे संसाराला अशुभ आहे, अशुभ म्हणले। म्हणून हे अध्यात्म तू जाणलास तर त्या संसारापासून तू मुक्त होशील, हे जाणून घे। एवढा सांगण्याचा मतितार्थ। शेवटी अण्णा एक काय दृष्टांत सांगायचे। पूर्वीच्या काळी नागपंचमीला माघारण्या यायच्या, नागपंचमीला माघारण्या यायच्या। त्यावेळी ते पूर्वीचे खेळ असायचे त्यांचे मैत्रिणींचे। आता काय सगळ्या माघारण्या आल्या माहेरला की सगळे मोबाईल घेऊन बसलेले असतात, त्यामुळे काय खेळ वगैरे काय प्रकार नसतो, कुणाला ती काय सवड नसते। पण पूर्वीच्या काळी काय करायच्या, मुली झोपाळा बांधायच्या, मग त्यावर एक मुलगी बसायची, दुसरी मुलगी उभा राहायची त्या झोपाळ्यावर, आणि तिसरीनं काय करायचा, धक्का मारायचा, झोका द्यायचा। तिघींचा खेळ चालू आहे हा। मग बाकीच्या मैत्रिणी काय करणार, असं बघत बसायचं, इकडून इकडे बघत बसायचं। आता हे मान दुखवून घ्यायची काय गरज आहे काय? तसं कर्म देती झोले, हे कर्म आहेत, कर्माचे झोले आहेत। कर्माच्या गतीनं प्रारब्धानुसार आपल्याला हे भोग येतात, ते देहावर आहेत, आपल्या स्वरूपाशी याचा काही संबंध नाही। ते कर्म कर्माला बांधून द्या, ते कर्माचे भोग त्या शरीरावर सोडून द्या, आणि तुम्ही त्या सगळ्यापेक्षा कोणतरी मुक्त आहे हे समजून घेणारच मुक्ती आहे। तेच सांगितलंय, जे जाणितले यासाठी, जे जाणितले यासाठी संसार संसाराचे गाठी लावून बैसवी पाठी मोक्षश्रेयच्या। हे जाण आणि काय, संसाराला संसाराच्या गाठीशी बांधून दे, आणि तू मुक्त आहेस हे समजून चिंतन तू काय निवांत जीवनमुक्तीचा अनुभव घे। एवढा सांगण्याचा मतितार्थ। झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणावर समर्पित करतो। झालेली सेवा माझ्या गुरुजी गुरुवर्य भाऊसाहेब महाराज पाटील यांच्या चरणावर समर्पित करतो, आणि झालेल्या सेवेला विराम देतो। कुंडली गवर्य हरी।